नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये भूगोल या विषयावर 25 प्रश्न आपण पाहणार आहोत. असे प्रश्न जे वारंवार परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर बघूया. प्रश्न पहिला पहा, भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? पहिला प्रश्न सोपा आहे. योग्य उत्तर आहे गंगा. भारतातील सर्वात लांब नदी गंगा. पुढील प्रश्न पहा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते आहे? प्रश्न सोपा आहे. योग्य उत्तर आहे गोवा, सर्वात लहान राज्य. पुढचा प्रश्न पहा, भारतातील कोणते शहर पिंक सिटी म्हणून ओळखले जाते? तर जयपूर. जयपूर हे शहर पिंक सिटी म्हणून ओळखले जाते. पुढील प्रश्न पहा, भारतातील कोणते शहर गोमती नदीच्या काठी वसले आहे? गोमती नदी. तर विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे लखनौ. भारतातील लखनौ शहर गोमती नदीच्या काठी वसलेले आहे. पुढील प्रश्न पहा, भारतातील कोणत्या राज्याला 5 नद्यांची भूमी म्हटले जाते? 5 नद्यांची भूमी. योग्य उत्तर आहे पंजाब. खूप वेळा हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. पुढील प्रश्न पहा, भारतातील कोणत्या शहराला लेक सिटी म्हणतात? लेक सिटी. योग्य उत्तर आहे उदयपूर. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, लेक सिटी जर म्हटलं तर उदयपूर, लेक सिटी जर म्हटलं तर उदयपूर, आणि जर विचारलं पिंक सिटी तर जयपूर. लक्षात ठेवा, या ठिकाणी पर्याय पहा, दोन्ही दिलेले आहे. जाणून बुजून आपल्याला कन्फ्यूज होण्यासाठी असे दोन पर्याय दिलेले असतात. पिंक सिटी म्हटलं तर जयपूर म्हणायचं, आणि लेक सिटी म्हटलं तर उदयपूर म्हणायचं. ओके विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला ट्रिक सांगतो. इथं थोडं तुम्हाला कन्फ्यूज होऊ शकतं. लेक सिटी म्हटलं की नाही, आपण ले मधला ल कसा काढतो, असा काढतो की नाही. म्हणजे हा जो ल आहे ना, याला थोडासा असा उभा करायचा, आणि हा जो वरचा भाग आहे असा, हा तो खोडायचा. का आला? ऊ सारखा भाग दिसतो बघा, उदयपूर. म्हणून ल, हा जो ल आहे हा असा करायचा, बरोबर ऊ सारखा दिसतो बघा. मग तसं उदयपूर असं लक्षात ठेवायचं आहे. आणि बाकीचं पिंक सिटी म्हटलं की जयपूर असं लक्षात ठेवायचं आहे. कारण पर्यायामध्ये जयपूर पण असणार आणि उदयपूर पण असणार. आपल्याला उत्तर माहिती असणार, पण काय होतं, जयपूर उदयपूर शेवटी पूरपूर आहे. थोडंफार कुठंतरी कन्फ्यूज होतं, म्हणून लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न पहा, भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य कोणते आहे? योग्य उत्तर आहे, काय उत्तर असणार आहे, तर उत्तर प्रदेश. सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य उत्तर प्रदेश. उत्तर भारतात हिवाळी पावसाचे खालीलपैकी कोणते कारण आहे? पहा, उत्तर भारतामध्ये हिवाळ्यामध्ये पाऊस पडतो. मग त्याचं कारण कोणतं आहे? त्याचं कारण आहे पाश्चात्य विकृती. पाश्चात्य विकृती, त्याला आपण इंग्रजीमध्ये वेस्टर्न डिस्टर्बन्स असं म्हणतो. पहा, पर्यायामध्ये तुम्हाला वेस्टर्न डिस्टर्बन्स असेल किंवा पाश्चात्य विकृती असेल, दोन्ही शब्द लक्षात ठेवा. एक इंग्रजी आहे आणि एक मराठी आहे. पुढील प्रश्न पहा, मिझोराम मधील फोंग पुई खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? काय म्हटलं आहे? मिझोराम मधील फोंग पुई खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? तर निळा पर्वत या नावाने ओळखले जाते. पुढील प्रश्न पहा, दामोदर आणि सोन नदीचे खोरे आणि पूर्व भारतातील राजमहल टेकड्या डॅश डॅशच्या ठेवी आहेत. काय म्हटलं आहे? दामोदर आणि सोन नदीचे खोरे आणि पूर्व भारतातील राजमहल टेकड्या डॅश डॅशच्या ठेवी आहेत. तर गोंडवाना प्रणाली खडक. गोंडवाना प्रणाली खडक. ओके. पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी भारतातील सर्वाधिक मीठ उत्पादक राज्य कोणते? सर्वाधिक मीठ उत्पादक, तर गुजरात राज्य आहे. लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी भारतातील सर्वात खोल बंदर कोणते? सर्वात खोल बंदर विचारला आहे. योग्य उत्तर आहे गंगावरम बंदर. गंगावरम बंदर. खालीलपैकी कोणत्या राज्यात लोकसंख्या घनता सर्वाधिक आहे? पर्याय पहा, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश. योग्य उत्तर आहे बिहार. बिहार सर्वाधिक लोकसंख्या घनता म्हटलेला आहे. पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ब्रह्मपुत्रा नदी भारतात प्रवेश करताना यू टर्न घेते? कोणत्या ठिकाणी म्हटलंय? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ब्रह्मपुत्रा नदी भारतात प्रवेश करताना यू टर्न घेते? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे नामचा बरवा या ठिकाणी. लक्षात ठेवा, प्रश्न हा परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे.
पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणती नदी राजस्थानात उगम पावते आणि गुजरातमध्ये नाहीशी होते? काय म्हटलं आहे? कोणती नदी राजस्थानमध्ये उगम पावते आणि गुजरातमध्ये नाहीशी होते असं म्हटलं आहे. तर या ठिकाणी पर्याय पहा, लुनी, नर्मदा, तापी, केळी. योग्य उत्तर आहे लुनी नदी. विद्यार्थी मित्रांनो, लुनी नावाची जी काही नदी आहे ती राजस्थानमध्ये उगम पावते आणि गुजरातमध्ये नाहीशी होते. पुढचा प्रश्न पहा, भूतान सोबत सर्वात लांब भूसीमा कोणत्या भारतीय राज्याची आहे? भूतान सोबत कोणत्या भारतीय राज्याची सीमा सर्वात लांब आहे असं विचारलं आहे. योग्य उत्तर आहे आसाम. आसाम. पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणत्या राज्यात झरिया, राणीगंज, तालचर, कोरबा कोळसा क्षेत्रे अनुक्रमे आहेत? म्हणजे प्रश्न असा विचारला आहे, झरिया हे कोळसा क्षेत्र आहे, कोणत्या राज्यात आहे? राणीगंज कोणत्या राज्यात आहे? तालचर कोणत्या राज्यात आहे? कोरबा कोणत्या राज्यात आहे? असा आपल्याला क्रम लावायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवायचं, झरिया हे जे काय आहे हे झारखंड राज्यात आहे, राणीगंज पश्चिम बंगालमध्ये आहे, तालचर ओरिसा राज्यात आहे आणि कोरबा छत्तीसगड राज्यात आहे. या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर आहे. लक्षात ठेवा, झरिया हे जे काय आहे, झरिया झ झ झ वर्ण झारखंड असं लक्षात ठेवायचं आहे. राणी, राणीगंज राणी पश्चिम बंगालची राणी, पश्चिम बंगालची राणी असं लक्षात ठेवायचं आहे. ओके. त्यानंतर पहा, तालचर, तालचर हे ओरिसा राज्यात आहे. ओके. त्यानंतर कोरबा, कोरबा छत्तीसगड. या ठिकाणी ते जे नावं दिली त्यांचा क्रम आपल्याला व्यवस्थित लावायचा होता. झरिया झारखंड, राणीगंज, तालचर, कोरबा यांचा क्रम व्यवस्थित पाहून घ्यायचा आहे. जर तुम्हाला वन लाईनर प्रश्न विचारला गेला म्हणजे कसं पहा, झरिया कोळसा क्षेत्र कोणत्या राज्यात आहे? झारखंड. राणीगंज कोळसा क्षेत्र कोणत्या राज्यात आहे? पश्चिम बंगाल. तालचर कोणत्या राज्यात आहे? ओरिसा. कोरबा कोणत्या राज्यात आहे? छत्तीसगड. असे वन लाईनर प्रश्न तुम्ही स्वतः सुद्धा तयार करायचे आहे. पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणते दख्खन पठाराचे मुख्य पीक आहे? दख्खन पठाराचं मुख्य पीक, तर योग्य उत्तर आहे कापूस. कापूस. अरवली व विंध्य या पर्वतमाला दरम्यान कोणते पठार आहे? काय म्हटलं आहे? अरवली व विंध्य या ज्या काही पर्वतमाला आहे यांच्या दरम्यान कोणते पठार आहे? योग्य उत्तर आहे मालवा पठार. मालवा पठार. पुढील प्रश्न पहा, भारताच्या उत्तर मैदानावर हिवाळ्यातील पावसाचे कारण काय आहे? भारताच्या उत्तर मैदानावर हिवाळ्यात जो काही पाऊस पडतो मित्रांनो, त्या पावसाचं कारण काय आहे असं विचारलं आहे. योग्य उत्तर आहे वेस्टर्न डिस्टर्बन्स. वेस्टर्न डिस्टर्बन्स. पुढचा प्रश्न पहा, जास्तीत जास्त वनक्षेत्र कोठे सापडते? पर्याय पहा, जास्तीत जास्त वनक्षेत्र विचारलं की नाही, तर मिझोराम. मिझोराम. लक्षात ठेवा, जास्तीत जास्त वनक्षेत्र मिझोराम राज्यात सापडते. घाना पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? उत्तर यायलाच पाहिजे, राजस्थान. घाना पक्षी अभयारण्य राजस्थान राज्यात आहे. पुढील प्रश्न पहा, भारतातील सर्वात जुनी पर्वतरांग कोणती आहे? अरवली. सर्वात जुनी पर्वतरांग अरवली. त्यानंतर गोदावरी नदीचे उगम मूळचे कोठे आहे? सर्वांना उत्तर माहिती असणार आहे. योग्य उत्तर आहे त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वर. विद्यार्थी मित्रांनो, आता या ठिकाणी आपला शेवटचा प्रश्न आहे आणि हा जो काही प्रश्न आहे हा परीक्षेमध्ये खूप वेळा विचारला गेलेला आहे. पहा, गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वती यांच्या संगमावर कोणते शहर वसलेले आहे? पर्याय पहा, उत्तर तुम्हाला यायलाच पाहिजे. काय म्हटलं आहे? गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वती यांच्या संगमावर कोणते शहर वसलेले आहे? पर्याय पहा, हरिद्वार, वाराणसी, प्रयागराज, कर्णप्रयाग. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये कमीत कमी 5 ते 6 वेळा विचारला गेला आहे. हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये 10 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारला गेलेला आहे. म्हणून तुम्हाला उत्तर यायलाच पाहिजे. या ठिकाणी योग्य उत्तर आहे प्रयागराज. प्रयागराज. गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वती यांच्या संगमावर प्रयागराज हे शहर वसलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा,
शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.